प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय विश्वपते, हे जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझ्या मात्र चरणी राहू दे सहस्र दिन रजनी. प्रभु परात्पर जय करुणाकर, प्रभु परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा, जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा, जय 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 त्रैक्या. शेवटचा शब्द ऐकला, त्रैक्या. आज आपण पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्ती श्रद्धेचं वैशिष्ट्य असं आहे की एकच देव आणि तीन व्यक्ती ह्यांनी बनलेलं एक देवत्व, डिव्हिनिटी. आणि म्हणूनच ख्रिस्ती श्रद्धेमध्ये अनेक ईश्वरवाद नाही आणि केवळ एकेश्वरवाद की ज्यामध्ये फक्त एकच देव अशा प्रकारची संकल्पना वेगळ्या पद्धतीने ख्रिस्त सभेमध्ये प्रचलित आहे. संत ग्रेगरी द ग्रेट ह्याने किती सुंदर म्हटलेलं आहे बघा. जुना करार देवपित्याचा काळ, नवा करार देवपुत्राचा काळ आणि आत्ताचा काळ पवित्र आत्म्याचा काळ. अशा प्रकारचं हे पवित्र त्रैक्य ह्या जगामध्ये कार्यरत आहे. ख्रिस्त सभेमध्ये पवित्र त्रैक्याविषयी जी संकल्पना आपल्याला स्पष्ट करून सांगण्यात आलेली आहे त्यासाठी वेगवेगळी प्रतीकं वापरली जातात. एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे पाण्याचं, की पाण्याला रंग नसतो, गंध नसतो, आकार नसतो, रुची नसते. अशा प्रकारचं पाणी, तेच पाणी ज्यावेळेला फ्रीजमध्ये ठेवलं जातं तेव्हा त्याला एक विशिष्ट आकार येत असतो, बर्फाच्या तुकड्यासारखा. तेच पाणी ज्यावेळेला विस्तवावरती ठेवलं जात असतं त्यावेळेला त्याची वाफ बनत असते. त्याच वाफेला थंडावा लागला तर पुन्हा एकदा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होत असतं. द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप अशी तीन रूपं, परंतु एकाच पाण्याच्या तीन अवस्था. त्याचप्रमाणे परमेश्वर पिता अथांग सागरासारखा, परमेश्वर पुत्राने देह धारण करून आकार धारण केलेला बर्फाच्या तुकड्यासारखा आणि पवित्र आत्मा बाष्परूप वायूसारखा. अशा प्रकारे एकच परमेश्वर परंतु तीन वेगवेगळ्या व्यक्ती कार्यरत आहेत. परमेश्वर पिता निर्माता, परमेश्वर पुत्र तारणकर्ता आणि परमेश्वर आत्मा हा सांत्वन करता. आणि म्हणूनच अगदी विश्वाच्या प्रारंभापासून तर आत्तापर्यंत पवित्र त्रैक्य एकत्रितपणे कार्यरत आलेलं आहे. की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वी आकारविरहित होती आणि जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता. मग देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. ह्या वर्णनामध्ये पवित्र त्रैक्य आलेला आहे. परमेश्वर निर्माता आहे, तो शब्द उच्चारतो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे.
आणि ज्या जलाशयावरती पवित्र आत्मा विहरत किंवा तळपत आहे तो पवित्र आत्मा. अशा प्रकारचं पवित्र त्रैक्य विश्वाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत कार्यरत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला पवित्र आत्म्याच्या युगाने. खुद्द देवाने गाब्रियल देवदूताला पवित्र मरियेकडे पाठवलेलं. म्हणजे देवपिता, देवपुत्र आणि देवपवित्र आत्मा पवित्र मरियेच्या जीवनामध्ये कार्यरत होता. प्रभू येशू ख्रिस्त देखील पवित्र आत्म्याविषयी शिकवण देतो, देवबापाची ओळख करून देतो. आणि मग संत पॉलसुद्धा ह्या पवित्र त्रैक्याचं रहस्य वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतो. आज आपण पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत असताना स्वतःला प्रश्न विचारूया की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने मी बाप्तिस्मा घेतलेला आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने मी प्रत्येक प्रार्थनेची आणि कामाची सुरुवात करत असते. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव मी सतत करत असते. तर माझ्या जीवनामध्ये 3 पैकी कोणत्या व्यक्ती अधिक महत्त्वाच्या आहेत? पिता महत्त्वाचा आहे, पुत्र महत्त्वाचा आहे, पवित्र आत्मा महत्त्वाचा आहे की तिन्ही व्यक्तींना मी समान आराधना देण्यासाठी पुरेसा वेळ काढत असतो? आज रात्री झोपी जाताना 3 प्रश्न स्वतःला विचारायचे. परमेश्वर पित्याच्या नावाने दिवसभरात चांगल्या गोष्टी कोणत्या झालेल्या आहेत त्याबद्दल मी त्याचे आभार मानणार आहे. परमेश्वर पुत्राच्या नावाने दिवसभरात माझ्या हातून कोणत्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मी त्याची क्षमा मागणार आहे. आणि पवित्र आत्म्याच्या नावाने पुढील कार्य करण्यासाठी मी परमेश्वराकडे विशेष कृपा मागणार आहे. ही कृपा आपल्याला लाभावी म्हणून त्या पवित्र त्रैक्याचा गौरव करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.